कोणत्याही पिकातील तणनाशक पेरणी झाल्यावर लगेच जर आपण वापरायचं असेल, म्हणजे तुम्ही सोयाबीन पेरणी केली, मूग उडीद पेरणी केली, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही इतर कापसाची पेरणी केली, पेरणी करून लागवड करून झाले आपल्याला 48 ते 72 तासाच्या आतमध्ये हा जो घटक आहे मित्रांनो, तुम्ही लक्ष देऊन पहा, पेंडामिथिलिन 38.7%, हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही जे तणनाशक आहे तर ते आपल्या शेतावरती एकतर पेरणी लागवड करण्याच्या 7-8 दिवस अगोदर किंवा पेरणी लागवड करून झाल्यावर 48 तासाच्या आतमध्ये 72 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पेंडामिथिलिन 38.7% हा घटक आहे. हा घटक असलेलं एक BASF कंपनीचं स्टॉम्प एक्स्ट्रा या नावाचं तणनाशक आहे, किंवा UPL कंपनीचं दोस्त सुपर या नावाचं सुद्धा हे तणनाशक आहे, किंवा शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं टाटा पनिडा या नावाचं सुद्धा हे तणनाशक आहे. परंतु टाटा पनिडामध्ये आपल्याला 63% पेंडामिथिलिन पाहायला मिळतं, स्टॉम्प एक्स्ट्रा आणि दोस्त सुपरमध्ये आपल्याला 38.7% पाहायला मिळतं. जर तुम्ही हे दोन तणनाशक वापरणार असाल तर 700 मिली प्रति एकरासाठी 70 मिली प्रति पंपासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. जर तुम्ही टाटा पनिडा वापरणार असाल तर 1 लिटर प्रति एकरासाठी 100 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आता हे प्री इमर्जन्स तणनाशक फवारणी करताना एक काळजी घ्यायची, आपल्याला फवारणीचा पंप घेऊन असं सरळ चालत जायचं नाही. का मित्रांनो, आपल्या पायामुळे जी काही मातीवरचा जो लेयर आहे तर तो तिथं डिस्टर्ब झालेला आपल्याला पाहायला मिळत. ही जी तणनाशक फवारणी करताना आपल्याला फवारणी करत करत असं रिटर्न यायचं आहे, जेणेकरून आपल्या पायामुळे जो लेयर आहे किंवा जो थर असतो तर तो तिथं डिस्टर्ब होणार नाही आणि बऱ्यापैकी आपल्याला जे तण नियंत्रण होण्यासाठी उगण्याच्या अगोदरच फायदा तिथं झालेला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, कोणत्याही पिकामध्ये तुम्ही या तणनाशकाचा लागवडीपूर्वी किंवा लागवड करून झाल्या 48 ते 72 तासाच्या आतमध्ये वापर हा करू शकता.